नवी मुंबई करावे गावातील श्री हरिपाठ काकडा मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून आज श्री हरिपाठ काकडा मंडळाच्या वतीने आयोजित सुवर्ण महोत्सवाप्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे आवर्जून उपस्थित होते। या महोत्सवाप्रसंगी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ काकडा भजन मालिका नावाच्या माहिती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संदीप नाईक यांच्यासह मान्यवर व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी हरिभक्त पारायण कीर्तनकार यशवंत पाटील महाराज, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, हरिभक्त पारायण बाबू तांडेल, हरिभक्त पारायण गिरधर तांडेल, निलेश तांडेल, अमित मढवी, देवीदास म्हात्रे, प्रसाद तांडेल, वारकरी सांप्रदायिक हरिपाठ वारकरी आणि करावे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नरेंद्र महाराज संप्रदायाचे उत्तम तांडेल आदी उपस्थित होते। या प्रसंगी आपल्या मनोगत भाषणात संदीप नाईक म्हणाले की शेकडो वर्षांपासून अखंड चालू असलेली आध्यात्मिक क्षेत्रातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा एक अद्भुत परंपरा आहे आणि आपल्या याच वारकरी संप्रदायाची महान गाथा आजच्या युवा पिढीच्या मनात रुजवण्याचं एक सामाजिक कार्य या करावे गावातील श्री हरिपाठ काकडा मंडळाच्या माध्यमातून केलं जाते, जे कार्य नक्कीच अभिमानास्पद आहे। या प्रसंगी मीडियाशी बोलताना संदीप नाईक म्हणाले की करावे गावाला एक खूप मोठी आध्यात्मिक परंपरा लाभली आहे। करावे गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह असेल व पारायण असेल, या माध्यमातून आध्यात्मिक परंपरेचं जतन हे मंडळाच्या वतीने मागील 50 वर्षांपासून केलं जात आहे। मंडळाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आध्यात्मिक विचार हे गेले पाहिजेत। या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विचार हे पोहोचवण्याचं कार्य केलं जात आहे। एक खूप मोठी आध्यात्मिक परंपरा या करावे गावाला आहे। या कराव्या गावातील सर्वच ग्रामस्थ आणि ग्रामस्थांमध्ये असणारे विविध परिवार यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह असेल, पारायण असेल, याची परंपरेचं जतन गेली 50 वर्ष या गावातील सर्वच ग्रामस्थांनी केलेलं आहे। आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आध्यात्मिक विचार हे गेले पाहिजेत, त्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांचं ग्रहण झालं पाहिजे आणि त्यातून त्यांचं आचरण हे त्यांचं कर्तव्य पूर्ण करत असताना एक समाजाची बांधिलकी असलेलं हे असलं पाहिजे आणि हे विचार अध्यात्मच एका नवीन पिढीला देऊ शकतं। आणि अशा पद्धतीनं आज मी या सर्व करावे गावातील जे सर्व ग्रामस्थ त्यांनी खूप मोठी भूमिका ही परंपरा जपण्याकरता त्यांनी जे योगदान दिलं, त्या सर्व परिवाराचं, त्या व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक अत्यंत मोठी ऊर्जा अशा या कार्यक्रमातून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना मिळत असते। पुढे येत म्हणाले की अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर प्रत्येकाला एक आध्यात्मिक समाधान आणि ऊर्जा मिळत असते आणि आज मलाही याची प्रचिती आली। या नवी मुंबई मधल्या जे प्रमुख गाव आहेत त्या गावांमध्ये एक आध्यात्मिक विचार एक सातत्यपूर्ण रुजवण्याचं काम ह्या करावे गावांनी नेहमीच केलेलं आहे आणि काकड आरती मंडळ जे सातत्यानं या गावामध्ये आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याकरता नेहमीच पुढाकार घेतं, या सर्व घटकांचं मी मनापासून अभिनंदन करतो।